पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव होणार साजरा। यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आहे। या शुभ पर्वाचे औचित्य साधून त्यांच्या महत्त्वाकार्याची जाणीव जागृती व्हावी यासाठी चंद्रपूर येथील त्रिशताब्दी जयंती महोत्सव नागरी समितीच्या वतीने यंदा वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचा शुभारंभ येत्या 31 मे रोजी शोभायात्रेने होणार असून त्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या हस्ते तर शिवशंभू विचार मंचाचे संयोजक सुधीर थोरात यांच्या विशेष उपस्थितीत होईल, अशी माहिती समितीच्या वतीने पत्रपरिषदेत देण्यात आली। 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता येथील गांधी चौकातून भव्य शोभायात्रा निघणार असून यात्रेत पारंपरिक नृत्य, लेझिम पथकासह विविध देखावे राहतील। सायंकाळी 7 वाजता या सभागृहात महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून डॉक्टर प्रशांत बोकारे, सुधीर थोरात यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव नागरी समितीचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाळे व अन्य मान्यवर उपस्थित राहतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे या दिवशी जयंती आहे आणि त्याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीय जयंती समारोह नागरी समितीचं या ठिकाणी संघटन केलेलं आहे। या समितीमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी देवपुजारी इथं उपस्थित आहेत, उपाध्यक्ष घनश्यामजी दरबार इथं उपस्थित आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये अंजलीताई हस्तक मॅडम, तसेच प्रतिभाताई काळे मॅडम, संगीताताई पोटले आणि डॉक्टर राजेश इंगोले सर, सुनील पोराटे सर हे इथे उपस्थित आहेत। आमचा मानस या समितीच्या माध्यमातून हाच आहे की संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला आणि आपल्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं नियोजन करून त्या अनुषंगाने हे वर्ष 31 मे 2024 ते 31 मे 2025 सेवा वर्ष म्हणून आम्ही हे पाळणार आहोत, साजरा करणार आहोत। या सेवा वर्षामध्ये विविध सेवावर्ती कार्यक्रम, त्याच्यामध्ये रक्तदानाचा शिबिराचं आयोजन करणे, सोबतच वृक्षारोपण करणे, स्वच्छता अभियान आणि निबंध स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अतिशय महत्त्वपूर्ण असं मासिक रोग निदान शिबिर आणि या निमित्ताने विविध कार्यक्रम होणारच आहेत। परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश झोत टाकून 300 ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळेस व्याख्यानमाला देखील आम्ही आयोजित करणार आहोत। आणि महत्त्वपूर्ण म्हणजेच पूर्ण या समाजाला, या देशाला हे दिशादर्शक करणारे काम म्हणजे खरा प्रशासक आणि कसा असावा, राज्यकर्ते कसा असावा, आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे। या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जे कार्य त्यांनी केलेलं आहे, अतिशय सुंदर कार्य, महिलांसाठी त्यांनी देखील महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे आणि म्हणूनच महिलांचा सन्मान करण्यासाठी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नारी सत्कार सोहळ्याचं देखील आम्ही या निमित्ताने आयोजन करणार आहोत। हे संपूर्ण वर्ष अतिशय आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की समाजामध्ये ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेलं कार्य, त्या कार्याचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा आणि संपूर्ण युवकांना एक आदर्श स्थान या निमित्ताने आदर्श व्रत असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव आणि सोबत त्यांची महती संपूर्ण या समाजाला व्हावी हा उद्देश घेऊन या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाची सुरुवात पूर्ण वर्षभर चालणाऱ्या सेवा वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात शुभारंभ येणाऱ्या 31 मे तारखेला आम्ही शोभायात्रेने करत आहोत आणि ही शोभायात्रा आपल्या गांधी चौकापासून निघून प्रियदर्शिनी हॉलपर्यंत पोहोचणार आहे। प्रियदर्शिनी हॉलचे समारोप करून त्या ठिकाणी एक कार्यक्रम होणार आहे। उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर प्रशांत बोकारे सर उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंभू प्रतिष्ठानचे आदरणीय सन्माननीय सुधीरजी थोरात हे उपस्थित राहणार आहेत आणि ते प्रमुख वक्ता म्हणून असणार आहेत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनचरित्र हे संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनसमुदायासमोर ते विशद करणार आहेत। तर अशा या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मी आयोजन समितीच्या माध्यमातून सर्व चंद्रपुरातील जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि या निमित्ताने होणाऱ्या सेवा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण सेवा कार्यक्रमात सहभागी व्हावं। धन्यवाद।